वडाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पार्टी RPI आठवले गटाचे अधिकृत उमेदवार वैशाली मिलिंद देशमुख, आशिष धुंडीराम नेरळकर, राजेश लक्ष्मण यन्नम व शीला किशोर भवरे यांच्या प्रचाराचा नारळ प्रभाग क्रमांक 6 येथील यशवंत नगर येथील श्रीराम मंदिर येथे खासदार डॉक्टर अजित गोपछडे, माजी मंत्री DP सावंत यांच्या हस्ते फोडण्यात आले। यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक 6चे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शीलाताई भवरे, राजेश यन्नम, वैशाली मिलिंद देशमुख आणि आशिष नेरळकर यांच्या प्रचाराचा नारळ आज यशवंतनगरमधील प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या समोर डॉक्टर अजितजी गोपछडे, खासदार साहेब, DP सावंत साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या व त्यांच्या हस्ते आज प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। कुठले मुद्दे दोन प्रचारात? आम्ही केलेली जनतेची जनसेवा, राज्य आणि केंद्राच्या जे सरकार आहे त्या सरकारनं जनतेसाठी केलेले कामं आणि या प्रभागात सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, माझे सहकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या भरोश्यावर जो काही भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 6मध्ये मंदिर, ओपन स्पेस, रस्ते, नाली, दिवे यांचा जो काही विकास व जे काही कामं केले, कामं संपणारे नसतात, पण चॅलेंज देऊन सांगतो की सर्वात जास्त काम हे प्रभाग क्रमांक 6मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून झालेले आहेत। त्याच्या जोरावर प्रभाग क्रमांक 6मध्ये प्रचार होणार आहे। विरोधकाचं किती आव्हान आहे? मला असं वाटतंय म्हणणं योग्य नाही, आव्हान कुणाचं आहे ते अजून कळालं नाही, आव्हान कळाल्यावर सांगतो।